आनंद आहे. कस्तुरी रोहितकर हे वार्ड क्रमांक 8मधून इलेक्शन लढली होती. 7,500 मतं तिने घेतली होती आणि ती आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. दैसरमधून राम यांच्या मेहनतीमुळे त्याच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग प्रमुख, त्यानंतर शिवदयाल मिश्रा हा एक चांगला खंदा समर्थक BJPचा माझ्या मतदारसंघामधला आहे. शेकडो कार्यकर्ते घेऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी दाखवलेला विश्वास, त्याच्यामुळे फार आनंद होतो आहे आम्हाला की चांगले कार्यकर्ते आमच्या पक्ष. मनसेतून तुम्ही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे, काय सांगा? पक्षप्रवेश म्हणजे मी कस्तुरी चंद्रकांत रोहेकर, दैसर विधानसभा, दैसर पश्चिमची आहे मी. मला म्हणजे मेन पहिला प्रश्न काय आहे, दादांच्या नेतृत्वाखाली मी इथे पक्षप्रवेश करते. कारण काही गोष्टीमुळे मी थोडंसं दुखावली गेली आहे त्या पक्षामध्ये. इलेक्शनला उमेदवारीला मी उभी होती, कारण काहीतरी थोडंफार दुखावल्या गेल्याबद्दल मी त्याच्यामध्ये म्हणजे काम करायची इच्छा नाही राहिली आहे. आणि हे सगळे गोष्टी जे बोलतात जातीभेद हे ते सगळ्या गोष्टी मला काही पटत नाही. आता काही त्या कारणामुळे पण आम्ही उमेदवारीला उभे होते, कष्ट आम्ही केलोत, हे वरचे आरामात बसलेत, मेहनत मी घेतली आहे, मी सगळ्या गोष्टी काही केलेत, घडवलेत तिथे त्या वॉर्डमध्ये. जर त्या वॉर्डमध्ये काही कामच होत नसेल, तुम्ही फक्त वरनं आम्हाला बोलणार हे करा ते करा, तसं होत नसते काही पण गोष्ट. बाकीचे पक्षाचे लोक कसे सहकार्य करतात तसे आमच्या पक्षामध्ये काही, मनसे पक्षामध्ये काही सहकार्य माझ्याबरोबर केलेलं नाही, परंतु माझ्या विरोधात वागलेत अजून. पण त्याच्यातनं पण मी एवढे मतं काढली मी स्वतःच्या स्वबळावरती, आणि ह्याच्या पुढे पण मी स्वबळावरती लढीन करत राहीन. आणि आता मी आपले प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मी इथे शिवसेना प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी हा पक्ष प्रवेश करते. त्याच्यात कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे. आणि हे जातीभेद करतात त्याच्यामुळे हा पक्ष कधीही पुढे जाणार नाही. कारण मी ह्याच्यात एवढे वर्ष काम केले, 2012 पासून मी काम करते. हे जातीभेद ते तिथे बसता, तुम्ही असं करा तसं करा, सगळ्या गोष्टी केलेत, पण तुम्ही जातीभेद करता, हे नको ते नको. पण त्यांचा फरक आम्हाला पडतो ना. तुम्ही बोलता जातीभेद करता, अरे मग माणसं जाणार कुठे? तर तुम्ही बोलता मराठी. तर काल संजय निरुपम साहेब आले होते, ते काय वेगळे काय बोलले नव्हते, मला पण त्यांचं पटलं, पण ते काय बोलले नव्हते, विरोध नव्हते केलेले का तुम्ही मराठी बोलू नका किंवा शिकू नका. आता तुम्ही जबरदस्ती भांडण करणार, अरे नाही तुम्ही मराठी, अरे मी पण हिंदीच बोलते, मी मराठी असून मी हिंदी बोलते, पण त्याच्यात तुम्ही काय माझ्याशी भांडण करायला येणार? पण तुम्ही सगळे रिक्षावाल्यांबरोबर असेच भांडण करणार. त्यांना ह्या पक्षाला कोणीही पुढे नेणार नाही आणि जाणारही नाही आहे. बस ह्याच्या पुढे मला काही बोलायचं नाही आहे पक्षामुळे. पक्षामध्ये तुमची खच्चीकरण झालेली असं दिसून येत आहे. मात्र कुठेतरी तुम्हाला वरिष्ठांनी पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न केला. डावलला. तुम्ही शिवसेनामध्ये काय बघून आहात? शिवसेनेमध्ये म्हणजे ह्यांचे कामं, ह्यांचा सगळ्या गोष्टी गोरगरिबांपर्यंत दादा पोचतात, सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी करतात. आणि माझं जन्म इथलं आहे, दादाने मी आज आतापासून न ओळखत, आधीपासून ओळखते. फक्त एवढंच काय, माझं कुठेतरी थोडंसं मतिमंद बोलतात ना, त्या मला पण मी दोष देते, तर मी ह्या गोष्टीपासून लांब होते. पण आता आली आहे मी, ह्याच्या पुढे मी काम करत राहीन आणि करून दाखवीन. ते दैसर वेस्टला तर करून दाखवीन. तिथे तर आता भरपूर काही गोष्टी घडवतात आहेत आणि ते मिस करणार तिथे, आणि तिथे मिस पार पडणार आहे त्या एरियाला. हम शिवसेना में प्रवेश किए, ये हमारे सर्वप्रथम दादा के कामों को देखते हुए और शिवसेना जो एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री के उनके कार्यों को देखते हुए, सादा वो कार्यकर्ता है, कार्यकर्ताओं का वो सम्मान करते हैं, सादा शेतकरी हैं, वो खेती में काम खुद करते हैं, उनके कार्यों को देखते हुए मैंने भारतीय जनता पार्टी से त्यागपत्र दे के मैं शिवसेना में ज्वाइन किया। और सबसे बड़ी बात तो यह है कि शुक्ला कंपाउंड जैसे विषय को देखने के लिए जब भारतीय जनता पार्टी के नेता हमारे नेता गोपाल शेट्टी जी शुक्ला कंपाउंड के विषय पर वहाँ पे खड़े हुए, तो वहाँ के कोई नेता हमारे साथ खड़े नहीं हुए। तो मात्र दादा को छोड़ के, एकनाथ शिंदे जी को छोड़ के वहाँ के लोगों को न्याय दिलाने के कोई खड़ा नहीं हुआ। तो ये सब देखते हुए मुझे शिवसेना में आने का मैंने मन बनाया और अपने कार्यकर्ताओं के साथ पे हम पक्ष प्रवेश किए। दादा ने एक और आज आह्वान किया है, राम यादव के साथ मिल करके आपको जिम्मेदारी दी है ऑटो रिक्शा चालकों को मराठी की पाठशाला सिखाने के लिए।
दादानी हे जे जबाबदारी मला दिली आहे, दादाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो, मी भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रथमतः एक असा कार्यकर्ता आहे की जो मराठीची पाठशाला ज्या वेळेला गोपाल शेट्टी साहेबांनी अधिवेशनात त्यांनी मुद्दा मांडला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि ते सरकारने केंद्रातलं आणि राज्यातल्या सरकारने मान्यता दिली आणि त्याच्यानंतरचा पहिला एक कार्यकर्ता मी आहे की जे बोरीवली फ्रूट मार्केटमध्ये मी मराठीची पाठशाला लावली होती आणि त्याचा चांगला प्रतिसादही मला मिळाला होता त्यावेळेला आणि तसंच मी ह्याला कंटिन्यू करणार आहे. भाजपमध्ये कुठेतरी तुम्हाला पूर्णपणे डावलला गेलेला आहे, गोपाल शेट्टींना हे डावल